पण ह्या एकाही कॅन्डिडेटचा एकाही इथं उपस्थित असणाऱ्यानं विरोध केला नाही. केला असेल तर आताही हात वरत करा, आताही आपण विचार करू. कोणच विरोध केला नाही. याच्याबद्दल मी खूप 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 मनापासून धन्यवाद मानतो सर्वांचं. हार जितीची गोष्टच नाही. मी तर म्हणतो का दरवर्षी निवडणूक आली का नाही तरी आपल्याला टेन्शन नाही आहे का? काहीच टेन्शन नाही. मस्त दिवाळी होते. मी तर म्हणतो का दरवर्षी लावली पाहिजे सरकारने निवडणूक. तयार आहोत आणि घरून मजबूत आहोत. माझ्या बापाला भरपूर कमवून ठेवलाय. काही अडचण नाही. 1-2 एकर इकावी लागलं तरी काही टेन्शन नाही आहे. पण हे इलेक्शन दरवर्षी यायला पाहिजे, कारण माणसाची पडताळणी व्हायला पाहिजे असं माझं मत आहे. म्हणून आपण निवडणुकीले पाटील आम्ही कधीच घाबरत नाही. कधीच घाबरत नाही. घाबरलो का आपण? कधीच घाबरलो. तर आपल्याला संपवण्याचं काम असं झालं होतं की मागच्या वेळेस 3 पार्ट्या लढल्या होत्या. यावेळेस 2 पार्ट्या पूर्ण एक झाल्या. आणि मेंढे परिवाराने आपल्याला भरपूर साथ दिली होती. तो मेंढे परिवारही पॅक झाला. पॅक होता बरोबर मनवरची फाटली. मनवरची पहिले फाटली आणि त्याच्यानंतर माझ्या काकाची फाटली. त्याची अशी फाटली का आता तू जर ना राहशील म्हणे तर एक काम कर म्हणे, अनपोत देऊन दे म्हणे, खतम कर म्हणे, काही झगडे भांडणं करू नको म्हणे, झगड्या भांडणात काही ठेवलं नाही म्हणे आणि आम्हाला खराब करू नको म्हणे. खरं आहे का खोटं आहे का? मनवर खरं आहे का खोटं आहे? म्हणजे तुम्हाला माहित नाही ना, म्हणून तुम्हाला सांगू राहिलो मी. आवर्जून सांगतो तुम्हाला, तुमच्या समोर आलं पाहिजे. जे ठोस का म्हणते का नाही, मग त्याचं उत्तर भेटलं पाहिजे. यांना सांगितलं का जर सरपंचाचा उमेदवार बदलत असाल मला काही करायचं नाही. तुमचं तुम्ही 5-5 रोटी बिल्ड उचलतो आपण चाललो म्हणलं. किती विचार आला मला. त्या भारतीय जनता पार्टी हे जगातली नंबर 1 ची पार्टी आहे आणि त्याचा अध्यक्ष मी आहे. आणि शैलेश भाऊ आता माझ्या अगोदर मी युवा मोर्चाचा अध्यक्ष होता, त्याचं अध्यक्षपद मला भेटलं. खरं आहे का खोटं आहे? शैलेश भाऊ नंतर मी युवा मोर्चाचा अध्यक्ष झालो. आज तालुक्याचं एवढं मोठं पद भेटलं मला.